दिनांक 23 जानेवारी 2026 पुसद कृषी उत्पन्न बाजार समिती येथे साखळी उपोषण सुरू आहे। आपल्या हक्काची जी पगार आहे आणि जे ग्रॅज्युटी आहे हेच मिळवण्यासाठी इथलचे कर्मचारी चक्क उपोषणाला बसलेले आहे। आजची दिनांक 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन। आजच्याच दिवशी भारताचे संविधान लागू झाले होते, परंतु पुसद शहरामध्ये आजच्या दिवशी सुद्धा उपोषण सुरू आहे। हेच कुठेतरी खूप महत्त्वाची आणि धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। आता यापूर्वी सुद्धा आपण याच कर्मचाऱ्यांची मुलाखत घेतली होती, यांची व्यथा जाणून घेतली होती। या 3 ते 4 दिवसामध्ये यांना कशा प्रकारे सभापती, उपसभापती, जे संचालक मंडळ आहे किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती चालते, यांच्या मार्फत कशा प्रकारे यांना सहकार्य मिळालं नाही, याबद्दल आपण चर्चा करू। दादा, ज्याप्रमाणे आपण यापूर्वी सुद्धा आम्ही तुमची मुलाखत घेतली होती, संपूर्ण माहिती जाणून घेतली होती, परंतु महत्त्वाची बाब म्हणजे आज 26 जानेवारी आहे, अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी बसून आहात। नेमका हा प्रसंग याबाबत काय सांगाल तुम्ही? एवढा भयानक स्थिती कशा प्रकारे तुमच्यावर आलेली आहे? भाऊ, आम्ही 2023-1-2026 पासून साखळी उपोषणाकरता बसले असून आम्ही आज 4था दिवस आहे आणि 26 जानेवारीचा दिवस आहे। दुःखाची गोष्ट आहे की आम्ही त्या दिवशी सुद्धा इथं उपोषण करत आहे आणि संचालक मंडळाने दोन वेळेस भेट दिली आम्हाला, पण त्याच्या तोंडी आश्वासनाने आमचा काही त्याच्यावर विश्वास बसला नाही। कारण याच्या पूर्वी आम्ही 2024ला उपोषण करता वेळेस त्याने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की तुमच्या पूर्ण मान्यता आम्ही पूर्ण करू, पण आज जवळपास 1.5 वर्ष होत गेला, त्यानं कोणत्याही गोष्टीची पूर्तता केली नसल्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव या चांगल्या दिवशी सुद्धा आम्हाला इथं साखळी उपोषण करावं लागत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे आम्हाला अशी माहिती मिळाली की जे संचालक मंडळ यांच्या मार्फत तुम्हाला पत्रव्यवहार झाला आहे, नेमकं तो पत्रव्यवहार काय होता? तो त्याच्या माध्यमातून तो पत्रव्यवहार याच्यासाठी करत आहे की बा त्याच्यावर कुठून वरून कोणाचा तरी दबाव असल्यामुळे तो वारंवार आम्हाला ह्याच गोष्टी सांगत आहे की उपोषण तुमच्या पूर्ण मागण्या आम्ही पूर्ण करू, त्या तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, पण त्याच्या तोंडी आश्वासनामुळे आमचा पूर्ण विश्वास उडा असल्यामुळे आम्ही काही उपोषणाला स्थगित देण्याची मानसिकता आमची नाही आहे। कारण आमचा जोपर्यंत आमच्या खात्यात पैसा जमा होत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण चालूच ठेवणार आहोत। बरं, महत्त्वाची बाब म्हणजे आता मी तुमचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो। जावक क्रमांक कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद उपोषण रद्द करणे Q1 2025-26 23-1-2026 पत्र आहे। यामध्ये असं लिहिलेलं आहे की सद्यस्थितीमध्ये जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा शेष हा शिल्लक नाही आहे, पैसे शिल्लक नाही त्यांच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये। तर नेमका हा प्रकार काय वाटतो? जसं की आता ज्याप्रमाणे म्हटलं, पुसदचं जे बकरी बाजार आहे, भाजी मंडी आहे, भाड्याची दुकानं आहे, त्यानंतर मधुकर नगर येथील बैल बाजार आहे, त्यानंतर शेंबळपिंपरी येथील बैल बाजार आहे, तिथलची भाजी मंडी आहे, फ्रूट मार्केट पुसदचं आहे। अशा प्रकारचं एवढं मोठं असून सुद्धा हे जे विधान आहे हे तुम्हाला योग्य वाटते का? बिलकुल चुकीचं विधान आहे। पुसदचं भाजी मंडी, पुसदचं बैल बाजार, शेंबळपिंपरी उपबाजार समितीचे भाजी मंडी, बैल बाजार हे पूर्ण परस्पर ठेक्यात देऊन परस्पर पैसे घेऊन त्यांना व्यवहार केलेला आहे। APMC मध्ये एकही रुपया जमा केलेला नाही आहे। आमचा जो ग्रॅज्युटी किंवा जो फंड गिंड जे आमचा जो व्यवहार चालत होता तो या व्यवसायावर जा अवलंबून होता, ते पण ते 4-5 वर्षापासून तो परस्पर कुठंतरी त्याचा विल्हेवाट लावत असल्यामुळे त्याच्यामुळे आमच्या कर्मचाऱ्याच्या पगारी किंवा ते ग्रॅज्युटी किंवा विमा हा वेळेवर भरत नसल्यामुळे आमची आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की काहीच महिन्यांपूर्वी CCI द्वारे जवळपास 50 लाख रुपये काहीतरी निधी हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांना मिळाला होता। नेमकं ही बाब काय आहे? खरी आहे का किंवा निधी तसा मिळालेला आहे का? खरी म्हणजे जो आमच्या CCIची खरेदीचा जो सेस असतो तो सेस 23-24चा तो सेस 47-48 लाख रुपये मार्केट कमिटीच्या खात्यात जमा झाले होते, पण काही पगारी म्हणते तो कुठं कोणाला दिले आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही कर्मचारी तेवढे काही लक्ष देत नसतात। आम्ही आमच्या कामाशी काम करत राहतो, आम्ही कोणत्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करत नाही, पण तो पैसा कुठे गेला काय गेला तो सचिव आणि सभापती यांना माहीत। आमच्या खात्यात ज्यावेळेस जमा झाला नाही तर आम्ही या गोष्टीचं उत्तर कसं देणार आहोत? कुठं गेला पैसा, काय गेला, आम्हाला काहीच माहित नाही त्याबाबत। म्हणजे महत्त्वाची बाब म्हणजे आता दादांनी ज्याप्रमाणे उत्तर दिलं की जवळपास 47 ते 48 लाख रुपये जे निधी आलेला आहे, परंतु यांच्या खात्यामध्ये कर्मचारी इथलचे असून सुद्धा यांच्या खात्यामध्ये तो यांना वळता करण्यात आलेला नाही, यांना भेटलेलाच नाही। मग तो 47 ते 48 लाखांचा निधी गेला कुठे नेमका, हा ही प्रश्न या ठिकाणी उद्भवतो। उपोषणाला जवळपास 3 ते 4 दिवस झाले आहे।
या दरम्यान तुम्हाला राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब किंवा नगराध्यक्ष सौ मोहिनीताई नाईक यांनी संपर्क केला का वगैरे, काही त्यांच्या नाही मार्फत संदेश वगैरे आलेला आहे का? ना संपर्क केला ना त्यांच्या माध्यमातून कोणी आले, त्यांच्यासोबत असं कोणती चर्चा नाही झाली किंवा त्यांच्या माध्यमातून कोणी येऊन बोलले नाही. फक्त काल संचालक मंडळासोबत सहाय्यक निबंधक मस्के साहेब आणि पुसद शहरचे ठाणेदार साहेब ते आले होते. त्यांनी आम्हाला आमच्या ज्या व्यथा त्या ऐकून घेतल्या. आम्ही आमच्या पद्धतीने त्याला सांगितलं की आम्ही जोपर्यंत आमच्या खात्यात पैसा जमा होत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही. त्यांनी सहाय्यक निबंधकांना सांगितलं, जर तुम्ही तुमच्या लेवलवर तुम्ही जर हमी घेत असाल आणि तुम्ही जर लिहून देत असाल की नाही या तारखेपर्यंत तुमचा आम्ही पैसा भरू, तर आम्ही तुमच्या गॅरंटीवर आम्ही उठू शकतो, याच्यावर आमचा भरोसा नाही. तर सहाय्यक निबंधक मस्के साहेबांनी सांगितलं की आम्ही कसं लिहून देणार, तर मग तुम्ही लिहून देत नसाल तर आम्ही उठणार नाही, कारण आमचा समोरच्यावर विश्वास नाही, कारण ही दुसरी वेळ आहे. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर काही विश्वास केला नाही, आम्ही त्याच्यामुळे काही उठलो नाही. आमच्या सगळ्या, माझा एकट्याचा रोल नाही, आमच्या सगळ्या 17 कर्मचाऱ्याचं भविष्य आहे याच्यावर. प्रत्येकाचे आम्ही फारसे काही पूर्ण रईस चांगल्या घरच्या लोकांना, आम्ही मजूर वर्गातले सगळे कर्मचारी असल्यामुळे आमचं सगळं शिक्षण, आमचं पोळ, आमचं घरभाडे सगळं याच्यावर अवलंबून आहे. आज आमची एवढी भयानक कंडिशन आहे, तर सांगता येत नाही तुम्हाला या कशी कंडिशन आहे. ज्यावेळी तुम्हाला संचालक मंडळाद्वारे भेट देण्यात आलेली आहे त्यावेळी सर्व 18 पैकी 18 संचालक या ठिकाणी उपस्थित होते का? नाही 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 नाही, ती 18 पैकी 18 संचालक उपस्थित कधी आताही नव्हते आणि पहिले कधी नाही. फक्त 4-5 लोक येतात, ते पण 4-5 लोक सांगतात आणि 4-5 लोक हे करतात सगळ्या. बरं, आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ज्याप्रमाणे आता पत्राच्याच अनुषंगाने मी बोलतो की शेष यांच्याकडे जमा नाही आहे, कोणत्याही प्रकारचा निधी यांच्याकडे जमा नाही, परंतु अशी मला थोडं आतमधली माहिती मिळालेली आहे की जे सभापती आहे, उपसभापती आहे, यांनी भत्ता वगैरे वाढवून घेतलेला आहे. तर ही प्रकार काय, बरोबर आहे का काय नेमकं? शासनाच्या नियमानं त्याचं मानधन, सभापती आणि उपसभापतीचं मानधन वाढलेलं आहे. पहिले सभापतीचं मानधन 10,000 होतं, उपसभापतीचं मानधन 5,000 होतं. पण शासनाच्या नवीन GR जे बाजार समिती, जे अवर्गात त्या बाजार समितीच्या सभापतीचे मानधन आणि उपसभापतीचे मानधन पहिले 10,000च्या 12,500 सभापतीचं मानधन झालेलं आहे आणि 6,500 उपसभापतीचं मानधन झालेलं आहे. आणि याचा मीटिंग भत्ता सुद्धा वाढलेला आहे. पहिले मीटिंग भत्ता 400-500 होता, 2,000 झालेला आहे. बापरे बाप. हा, आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट साहेब म्हणजे हे आहे की आम्हाला आमच्या पगारीची सोय नाही आणि हे मीटिंगच्या वेळेस काजू बदाम खाते. बापरे, धक्कादायक बाब म्हणाली. धक्कादायक बाब आहे. म्हणजे आम्हाला त्याचा पर्सनल एक आहे, पण कमीत कमी त्याला आमच्याबद्दल काहीतरी असायला पाहिजेत ना. कर्मचाऱ्याचा पगार नाही, आपण कोणतं काय करायचं. आणि तुम्हाला सांगायला 23-24चा 47-48 लाख रुपये तर ते आले CCIचे, पण आमचं उत्पन्न महिन्याचा 10 लाख रुपये. बापरे. इकडचं उत्पन्न, ते बैल बाजार सोडून द्या, भाजी मंडी सोडून द्या, ते दुकान भाडे सोडून द्या, सेस मार्केट कमिटीचं धान्याचं सेस, धान्य जे बाजार समिती धान्याचं, गहू, ज्वारी, तूर, चना याचा सेस महिन्याचा 10 लाखाचा आहे. तो कुठं आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे साहेब. बरं, महत्वाचं म्हणजे आता ज्याप्रमाणे आहे आपला पुसदचं बकरी बाजार आहे, पुसदची भाजी मंडी आहे, भाड्याची दुकानं वगैरे आहे, मधुकर नगर येथील जे बैल बाजार आहे, शेंबळ पिंपरी येथील बैल बाजार आहे, भाजी मंडी आहे, किंवा जेवढेही कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत चालणारे जे उत्पन्नाचे साधन आहे, नेमकं यामधून वार्षिक किती टर्नओव्हर होता तुमच्या काळामध्ये आणि सध्या किती दाखवला जातो, नेमकं याबाबत थोडक्यात सांगा आम्हाला. आता भाजी मंडी, बैल बाजार, पुसद, उपबाजार, शेंबाळपुरी, भाजी मंडी, बैल बाजार, दुकान भाडे, बाहेरचा अवैध खरेदी, हा जर पूर्ण पाहतो म्हटलं तर आहे तर 50 ते 60 लाखचं उत्पन्न असायला पाहिजे वर्षाचं. बापरे, तो शून्य आहे आज. तो जर 1 नंबर मध्ये राहिला, ही व्यथा पुसद APMCच्या कर्मचाऱ्याला भविष्यात येणार नाही. तो जर 1 नंबर मध्ये राहिला, दाखवला तर. नेमकं मग हे जे संचालक मंडळ आहे यांना कोणाचं श्रेय वगैरे आहे का, किंवा त्यांच्यावर त्याबाबत आपण बोलू शकणार नाही. त्याला त्याच्या पाठीशी कोण आहे किंवा त्याचा कोणाचा श्रेय आहे ते आपण काय म्हणू शकणार. आम्ही तर कर्मचारी आहोत, आम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचणार नाही. राजकीय क्षेत्रात आपण जाणार नाही. आम्ही सामाजिक खेड्यातून आलेले कर्मचारी आहोत. आम्ही आमच्या नोकरीशी संबंधित आहोत. बाकीच्या गोष्टीमध्ये आपण इंटरफेअर करत नाही साहेब. आम्हाला आमचे डायरेक्टर लोक आहेत, तुम्हाला मी बोलून दाखवायलो की आमचे ते डायरेक्टर लोक त्या खुर्चीवर आहेत, म्हणून त्याला आम्ही भांडायलो किंवा त्याला बोलायलो किंवा आम्ही आमच्या मागण्या त्याच्या समोर ठेवायलो किंवा आमच्या मागण्या मागत आहे. बाकीचे त्याच्यासोबत काय घेणे नाही. त्या खुर्चीवर आहे त्याला भांडायलो साहेब.
आणि जर समजा एवढं आम्ही आमदार साहेबांना 2024 पर्यंत 24ला ज्यावेळेस आमचा उपप्रश्न उठल्याच्या नंतर 2 वेळेस आमदार साहेबांसोबत संपर्क साधला आम्ही की साहेब आमच्या अशा गोष्टी, तरी आमदार साहेबांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं. दुःखाची गोष्ट आहे. नेमकं आपण थोड्या वेळापूर्वी जी चर्चा केली त्यामधून थोडं असंही समजलं की पूर्वी ज्याप्रमाणे पुसदमध्ये जे आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या ठिकाणी जो माल यायचा कास्तकारांमार्फत तो कुठेतरी कमी होत चालला आणि पुसद सोडून 60 किलोमीटर 70 किलोमीटर 100 किलोमीटर लांब जाऊन पुसदचा कास्तकार तिकडे माल विकत आहे. आणि महत्वाचं म्हणजे जेवढेही 18 संचालक आहे जे कास्तकारांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे त्यांच्या गावामधून बहुतांशी शेतकरी हा येतच नाही असंही माहिती भेटली. नेमकं या प्रकाराबाबत काय म्हणता येईल साहेब? पुसद एपीएमसीचं एवढं सिस्टम वेगळं झालेलं आहे की कोलमडलं की कास्तकाराला साहेब बाजारभावाचं काही घेणं नसते. त्याला त्याचा वेळेला महत्व असते. वेळेवर त्याच्या शेतमालाचा हरास झाला पाहिजे, वेळेवर त्याचा काटा झाला पाहिजे, वेळेवर त्याला पैसा भेटला पाहिजे. या गोष्टीकडे कोणाचं लक्ष नाही आहे साहेब. त्याच्यामुळं कास्तकार या पुसद एपीएमसी पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ फिरवली. येतली सिस्टीम तेवढी खास नाही आहे कास्तकारासाठी. विशेष म्हणजे पूर्ण वाशिम, अनसिंग, कारंजा, मानोरा, दिग्रस, यवतमाळ येथल्यापेक्षा बाजारभाव सगळ्यात चांगले पुसदचे आहे. तरी कास्तकार येथून 60-70 किलोमीटर बाहेर जाऊन कास्तकार आम्ही बाकीच्या माझे कर्मचारी तर नाहीत, पण मी वारंवार मीटिंगमध्ये वारंवार संचालक मंडळाला मी फेस टू फेस केलेलं आहे. साहेब आपल्या एपीएमसी मध्ये कास्तकार न येण्याचं कारण तुम्ही त्याच्या मागचं कारण शोधा. तुम्ही इथं मीटिंग घ्या, व्यापाऱ्याची मीटिंग घ्या, नवीन व्यापारी आणायचा प्रयत्न करा. आम्ही तर आम्ही आता 5-6 महिन्यात रिटायर होणार आहे, पण ही एपीएमसी आमची आहे साहेब. आम्ही पुसद तालुक्याचे कास्तकार, आम्हाला इथं यावं लागणार आहे. याला जिवंत ठेवावं लागेल साहेब. हे नाही आमचं, मी माझ्या नोकरीसाठी नाही करायला. या पुसद तालुक्याचा एक कास्तकार या नात्यानं बोलत आहे. या एपीएमसी मध्ये एवढा धोकादायक, या एपीएमसी वर लाखो लोकांची उदरपोषण आहे साहेब. हमाल आहेत, मापारी आहेत, व्यापारी आहेत, आडते आहेत. पण हे जे लोक प्रतिनिधी करायला संचालक मंडळीतून ते त्याच्यासाठी आलेले आहेत. नाही तर कुठं कमीपणा आहे, कुठं आपण कमी पडलो, कुठं काय आणायचं, कोणती यंत्रणा राबवायची, काय करायचं, कुठं करायचं. प्रत्येक एपीएमसी मध्ये जागेवर काटा होते. या एपीएमसी मध्ये येथून पाठीवर तेथून यायला लागते. हमालाचे एक हमाल टिकला नाही, पूर्ण हमाला गेले येथून. ही येतेली येत आहे. तुमचा 10 वाजता हराशी होणार आहेत, 2ला हराशीला येतात, 7ला काटे होते. खेड्यावर जाणारा कास्तकार का प्रत्येकाजवळ मोटरसायकल असते का? प्रत्येकाजवळ कोणाजवळ गाडी आहे? या कंडिशनमुळे येत नाही कास्तकार. पैशाला कास्तकाराला काही घेणं नाही साहेब. कास्तकाराला टाइमाशी महत्वाचं. एक काळ होता नाईक साहेबांनी, ज्यांना आपण हरित क्रांतीची प्रणेती म्हणतो, त्यांनी शेतकरी कास्तकार यांना महत्त्व दिलं आणि त्याचमुळे आज संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश त्यांना हरित क्रांतीचे प्रणेती म्हणतो. आणि आज त्यांचाच तालुका आणि त्यांच्याच तालुक्यामधले जे कर्मचारी आहे, जे कास्तकार आहे, त्यांना मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही खूप दुर्दैवाची बाब आहे. ज्याप्रमाणे मी बोलून दाखवलं होतं की यापूर्वी ज्यांच्या विरोधात तुमची भूमिका राहिली आहे सचिव साहेब, यावेळेस ते तुमच्या बरोबर आहे, परंतु कुठेतरी ते थोडं संशयास्पद वाटते जनतेला का असो ना, की एक तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढत आहात, परंतु ज्यांनी तुमच्या ह्या सर्व मागण्या पूर्ण करायला पाहिजे होत्या, हेच कुठेतरी जे शासकीय कार्यालय, त्यांचं नेमलेलं कार्यालय सोडून जिथून हा सर्व व्यवहार चालतो ते तुमच्या बरोबरच बसून आहे. मग नेमकं कुठेतरी तेच स्वतः कार्यामध्ये अडथळा आणत आहे असं तुम्हाला काही वाटते का? कारण की त्यांचं कार्यालय आहे, कुठेतरी त्यांचाही या विषयामध्ये पूर्णपणे सहभाग असायलाच पाहिजे तुमचे प्रश्न निकाली काढण्यासंबंधी. तसं काय साहेब, तो सचिव आहे बरोबर. आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत तोच आम्हाला देणार आहे आणि तोच आज आमच्या सोबत आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीमध्ये त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे. तो त्यांची सचिव साहेबांची जर भूमिका तटस्थ राहिली असती तर आज आमची एपीएमसी या थराला आली नसती. पण आता जो सचिव आहे तो आम्हाला स्वतःहून सांगत होता की आम्ही बी तुमच्या सोबत बसणार आहे. आम्ही कर्मचारी, आम्ही त्याला आता विरोध करणार नाही. पण आता तुम्ही सांगायच्या पहिले आम्ही त्याला स्वतःहून कर्मचारी विचारलं की साहेब आम्हाला तुमच्या सोबत भांडायचं आहे, पण तुम्हीच आमच्या सोबत, आम्ही आता भांडणं कोणासोबत करू? बरोबर. आणि तुम्ही जर आमच्या डायरेक्टर लोकांची बाईट जर घेतली असेल तर त्याने तुम्हाला हेच उत्तर दिलं असेल तर सचिवच त्याच्या सोबत आहे, तर आम्ही कोणासोबत वसुल्या करणार आहोत? बरोबर आहे.
आता याच्यातलं मेन राजकारण बघ साहेब, पत्रकार साहेब, तुम्ही काय बोलायले, तुमच्या मनात काय चालू आहे, तर मन ओळखणारं यंत्रण भेटलंच नाही आजपर्यंत. तुम्ही आमच्याबद्दल आता चांगल्या भूमिकेत आहे की काय कोणत्या भूमिकेत आहे, कोणी कोणाचं मन ओळखणार नाही. तर तुमच्या सांगण्यावरून आम्ही बोलायला, आमच्या सांगण्यावरून तुम्ही म्हणाले तसं आहे. आता सचिव साहेबाच्या भूमिकेमध्ये काय आहे, कोणती भूमिका त्याच्या मदत आहे, आम्हाला बाहेर काढायची आहे पुन्हा अंदर घालायची आहे, हे आम्ही तर सांगू शकत नाही. पण तो आमच्या सोबत आहे, त्या गोष्टीचा आज आम्हाला आनंद आहे. पण आता मागायचं तर कोणाला मागायचं? ज्याप्रमाणे आता जनताही संभ्रमात आहे आणि तुम्हीही ज्याप्रमाणे म्हटलं की बाबा मनातलं कोण जाणलं कोणाच्या, आता लवकरच वरिष्ठ DDR साहेब येणार आहे असं कळलं, मला माहिती कळली, बरोबर आहे? कधी सांगत होते 28 तारखेला. 28 तारखेला DDR साहेब येणार आहे अशी माहिती भेटलेली आहे. आता बघू, त्याही वेळेस आपण या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करू. दुःखाची बाब म्हणजे राज्यमंत्री साहेब यांच्या मार्फत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रतिनिधी का असो ना पाठवून फॉलोअप घेण्यात आलेला नाही. नगराध्यक्ष सौ मोहिनीताई नाईक या ज्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी भेटीगाठी देतात, जातात, बोलतात, परंतु या ठिकाणी त्यांची भूमिका संशयास्पदरित्या दिसून आलेली आहे. या ठिकाणी भेट न देणं, नेमकं जनतेने आणि इथलच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा काय बोध घ्यावा, जे संचालक मंडळ आहे यांच्यावर नेमका हात कोणाचा, आता तेही कालांतराने का असो ना उघड होईलच. हे संपूर्ण ज्या बाबी आहे लवकरच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू. हे लढा जोपर्यंत चालू राहणार तोपर्यंत आपण अपडेट घेत राहणार. अशाच प्रकारचे व्हिडिओ करता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.